त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत, त्याच्या पुढे जाता येणार नाही। बांधाच्या फुटभरासाठी 4 एकर पडी ठेवणारे शेतकरी आहेत, अशी सहजासहजी आम्ही फुकट भाव जमिनी देणार नाहीत। आम्ही सगळे आमचे गाई गुरं ढोरं जनावरं पाळीव प्राणी शेळ्या मेंढ्या आणून घालू, त्या शासनाला सांभाळाव्या लागतील। खोतकर साहेबांनी याच्यात स्पष्टपणे सांगितलं इतर ठिकाणी काय झालं, कशी बोगसगिरी झाली, पण जालन्यात असा काही प्रश्न नाही। जर शासनाने बळजबरी केली तर मी स्वतः यांच्याबरोबर आंदोलनात बसेल। मी हा महामार्ग होऊ देणार नाही, असं जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांची आज भेट घेतली। याच्यात काय करता येतं, झालं क्षेत्रात अकृषीचे दर लागू होतात की नाही, करता येतात की नाही, या संदर्भात पडताळणी करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं। शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली। समृद्धीवादी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 141 दिवस पूर्ण झालेत। काल आम्ही विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर साहेबांची भेट घेतली। आमच्या सोबत आमदार अर्जुनराव खोतकर हे होते, त्यांनी यासाठी पाठपुरावा केला होता। मूल्यांकनाच्या विषयावर साधक बाधक चर्चा झाली। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत, त्याच्या पुढे जाता येणार नाही। तरीही आम्ही सांगितलं की तुमच्या कायद्यात बसत नाही, पण आमच्याही जमिनी कमी किमतीच्या नाहीत। बांधाच्या फुटभरासाठी 4 एकर पडी ठेवणारे शेतकरी आहेत, अशी सहजासहजी आम्ही फुकट भाव जमिनी देणार नाहीत, हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। जर तुम्हाला परवडत नसेल, एवढे पैसे द्यायला शक्य नसेल, तुम्हाला हे मूल्यांकन जास्त वाटत असेल तर हा प्रकल्पच रद्द करा। पण त्यांनी सांगितलं प्रकल्प काही रद्द होणार नाही। स्पष्ट त्यांना एक सांगितलं की आमची भूमिका येणाऱ्या काळात आंदोलन तीव्र करण्याची आहे। मूल्यांकनाचा विषय बाजूला राहून द्या, जर पोलीस बळाचा वापर करून जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन परिस्थिती चिघळेल। आम्ही सगळे आमचे गाई गुरं ढोरं जनावरं पाळीव प्राणी शेळ्या मेंढ्या आणून घालू, त्या शासनाला सांभाळाव्या लागतील। आणि शासन बाजूला राहीन, शासन करते आदेश देऊन मोकळे होऊन जातील, पण संघर्ष प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये होईल सुरू। खोतकर साहेबांनी याच्यात स्पष्टपणे सांगितलं की मुख्यमंत्र्यांकडे जी माहिती गेलेली ती चुकीची आहे। इतर ठिकाणी काय झालं, कशी बोगसगिरी झाली, त्याच्यात आम्ही जाणार नाही, पण जालन्यात असा काही प्रश्न नाही। मूल्यांकनाचा प्रश्न आहे, जमिनीच एवढ्या जास्त भावाच्या आहेत, 2 कोटी 2.5 कोटीचे तर भाव आहे, तिथं 25-50 लाख कोणी घेणार नाही। आणि जर शासनाने बळजबरी केली तर मी स्वतः यांच्याबरोबर आंदोलनात बसेल। मी हा महामार्ग होऊ देणार नाही, असं भूमिका खोतकर साहेबांनी तिथं मांडली। त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मी जिल्हा प्रशासनाला बोलतो म्हणून सांगितलं, आणि त्याचा प्रत्यय आज आला। आम्ही जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांची आज भेट घेतली। खोतकर साहेब सोबत होते, त्यांनी कालचा विषय जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला आणि शेतकऱ्यांवर कसा अन्याय होतो हे सांगितलं। त्यांनी हे कबूल केलं की विभागीय आयुक्तांकडून विचारणा झालेली आहे, त्यामुळं याच्यात काय करता येतं, झालं क्षेत्रात अकृषीचे दर लागू होतात की नाही, करता येतात की नाही, या संदर्भात पडताळणी करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं। त्याचबरोबर शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली। आणि त्या दृष्टीनं शासनाशी बोलून मूल्यांकन रास्त कसं काढता येतं हे पाहण्याचं आश्वासन त्यांनी दिलं, आणि टोकाची भूमिका टोकाचं पाऊल उचलू नये अशी विनंती त्यांनी केली। आम्ही त्यांना आश्वस्त केलं की जर मूल्यांकन अनेक ठिकाणी तडजोडीनं झालंय, शेतकऱ्यांशी बोलून समोरासमोर बसून तोडगा काढला गेला आहे, त्या पद्धतीने तोडगा काढा। आम्ही जे सांगतोय त्यावरच आम्ही अडून राहणार नाही। थोडीफार मागे पुढे होण्याची आमची समजून घेण्याची मानसिकता आहे, त्यामुळं शासन प्रशासन जर सकारात्मक असलं तरी आमचे सगळे शेतकरी बंधू यासाठी अडून धरणार नाहीत। आम्हालाही विकास प्रकल्प अडवायचा नाही, त्यामुळे याच्यातून योग्य तो तोडगा काढणं, रास्त मूल्यांकन करणं फार गरजेचं आहे असं मी त्यांना सांगितलं, आणि त्यांनी त्याबाबत सकारात्मक दर्शवलं।